शिक्षण पद्धतीचा एक वेगळा काहीतरी प्रयोग कोकणात चालू आहे हे ऐकून आनंद झाला आणि तो पण रत्नागिरी शहरात आहे म्हटल्यावर तर खूपच जास्ती तिथे जावंसं वाटलं. आणि मग तेव्हाच स्नेहल मिस्त्री मॅडमशी आणि आनंदालयशी ओळख झाली. ती ओळख झाल्यानंतर त्यांच्याशी बोलायला लागलो आणि असं लक्षात आलं की थोडक्यात हे सगळं सामावणारं नाही आहे आणि म्हणून म्हटलं की एक पॉडकास्ट करायचा. हा पॉडकास्ट हा काही ऐतिहासिक गोष्टींशी निगडीत नाही आहे, पण 100% तो इतिहास घडवणार आहे. कारण पुढे एक्सपिरियन्शियल होमस्कूलिंग ह्याच्या अनेक गोष्टी आणि अनेक प्रयोग कोकणात आपल्याला दिसणार आहेत. कदाचित घाटावर, देशावर, पुण्यात, मुंबईत असे होमस्कूल्स आपल्याला अनेक ठिकाणी दिसतात. पण असा एक वेगळा प्रयोग कुठेतरी रत्नागिरीत चालू आहे आणि तो समजून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून हा पॉडकास्ट. नमस्कार, मी राधेय अँड वेलकम टू इतिहास मॅटर्स. नमस्कार ताई. आता कोकणात खूप वेळेला होमस्कूलिंग ही कन्सेप्ट खूप उशिरा आली आणि त्याहीपेक्षा एक्सपिरियन्शियल स्कूल असं तुम्ही नाव दिलेलं आहे. तर राईट फ्रॉम झिरो, मला काहीच माहीत नाही आहे, आपल्या ऑडियन्सना काही माहीत नाही आहे असं समजून तुम्ही अगदी सोप्या पद्धतीत एक्सपिरियन्शियल स्कूल किंवा होमस्कूलिंग काय असतं ते सांगा. की तुम्ही आता सुरुवात अशी करेन की मुळात होमस्कूलिंग हे काय आहे. तर होमस्कूलिंग आपण असं म्हणू शकतो की इट इज कस्टमाइज्ड एज्युकेशन टू फिट इन एव्हरी इंडिव्हिज्युअल लर्निंग स्टाईल. प्रत्येकाची शिकण्याची म्हणून जी काही पद्धत आहे तर त्याला सूट होईल असं शिक्षण पुरवणं या दृष्टीने होमस्कूलिंगची सुरुवात झालेली होती. आणि मग त्याचे वेगवेगळे प्रकार होते. म्हणजे पुढे मग जाऊन ते काही जॉन हॉल्टसारख्या माणसाने त्याचं अनस्कूलिंग म्हणून एक कॉन्सेप्ट सुरू केली. किंवा ट्रेडिशनल होमस्कूलिंग काय आहे की घरातच आपल्या मुलाच्या दृष्टीने शिकवणं, त्याला ॲटमॉस्फिअर क्रिएट करून देणं, अशी होमस्कूलिंगची झाली होती. त्या व्यतिरिक्त म्हणून परत आपण म्हणाल की काही अल्टरनेटिव्ह स्कूल्स तयार झाली. अल्टरनेटिव्ह स्कूल्स हे काय की जर मला माझ्या मुलाला कन्व्हेन्शनल स्कूलमध्ये पाठवायचं नाही आहे तर मग मी अशी एक पॅरलल सिस्टीम आपण तयार करतो की जी मोस्टली एक्सपिरियन्शियल असेल. वॉल्डॉर्फ एज्युकेशन म्हणून एक पद्धत आजकाल जास्त रूढ होती आहे. मुख्य करून मुलांचा आनंद, जास्तीत जास्त प्रोसेसचा आनंद मिळवणं मुलांनी याच्यावर आधारित आहे. म्हणजे रुडॉल्फ स्टायनर नावाच्या एका शिक्षण तज्ज्ञानं विकसित केलेली ही पद्धती आहे आणि त्याच्याही अनेक शाळा त्याही अल्टरनेटिव्ह स्कूल्समध्ये येतात. मग आता ही होमस्कूलिंग पद्धत आणि एक्सपिरियन्शियल स्कूल ही पद्धत आहे, तर मला हे विचारायचं आहे की आधी कुठली तरी एक पद्धती होती, त्याला ही रिॲक्शन म्हणून ही पद्धत आली की सर्वात जुनी पद्धत हीच होती आणि नंतर मग कुठेतरी सोप्या पद्धतीने मास स्केलवर शिक्षण द्यावं म्हणून कन्व्हेन्शनल पद्धत सुरू. नाही, आपण थोडं जर मागे गेलो तर आपल्याला आपल्या भारताची म्हणून जी गुरुकुल पद्धती होती आणि नंतर मग आपण ते सगळं बघितलंय की मेकॉलेने नेमकं काय केलं आणि कशा पद्धतीची शिक्षण पद्धती आपल्यावर थोपवली आणि आजही आपण ती पूर्णपणे डिस्कार्ड नाही करू शकलेलो. आपण त्याच पद्धतीने मुलांना शिकवतोय किंवा आता 21व्या शतकाच्या म्हणून ज्या काही डिमांड्स आहेत त्या डिमांड्स आपल्या शिक्षण पद्धतीमधनं किती फुलफिल होत आहेत हा थोडासा प्रश्न आम्हाला पडला आणि आम्ही असं म्हटलं की नाही, मग आपण आपले उपाय याच्यावरती शोधूयात आणि मग कुठेतरी एक्सपिरियन्शियल म्हणजे आनंदालयाची तिथे मुहूर्तमेढ रोवली गेली असं आपण म्हणू शकतो. ओके, मग आता तुम्ही आनंदालयमध्ये उतरलात तर त्याला किती 5 वर्ष झालेत असं? 2022ला आपण सुरू केलं. ओके, म्हणजे 4 वर्ष झालेत असं आपण म्हणू. पण त्याच्या आधी तुम्हाला काहीतरी एक्सपिरियन्सेस आले असतील की त्याच्यावरनं तुम्ही ह्याच्यावर शिफ्ट व्हायचं ठरवलं किंवा ह्याची मुहूर्तमेढ आपण म्हणतो की ते ॲक्शनमध्ये आलं XYZ दिवशी, पण त्याच्या आधी त्याला एक बॅगेज असतं. मी नेहमी निगेटिव्ह बॅगेज असं म्हणत नाही, पण एक बॅगेज असतं की ज्यातनं तुम्हाला ते करावं असं वाटतं. तर ती कथा आम्हाला ऐका. राईट फ्रॉम द बिगिनिंग असं जर म्हणायचं गेलं तर माझ्या शालेय जीवनात मी वाचलेलं एक महत्त्वाचं पुस्तक दॅट इज तोत्तोचान. म्हणजे तोत्तोचान वाचताना असं वारंवार वाटत होतं की आपली शाळा अशी का नाही आहे किंवा आपल्याला असं इतकं म्हणजे काय म्हणूया आपल्या भावविश्वाचा भाग बनेल अशी शाळा का नाही आहे. त्याच्यानंतर थोड्या वर्षांनी म्हणूया की मी ज्ञानप्रबोधिनीच्या संपर्कात आले होते आणि मग त्यांची एक शिक्षण पद्धती बघण्यात आली किंवा त्यांचे उपक्रम, त्यांची प्रकल्प पद्धतीसारखी त्यांच्या पद्धती असतील तर त्या कुठेतरी काय म्हणू तसं आपण नोट होत होत्या. आणि मी जेव्हा BEd केल्यानंतर शिकवायला सुरुवात केली तेव्हा ते मिसिंग वाटायला लागलं कुठेतरी की
जास्तीत जास्त एक्सपिरियन्शियल होण्यापेक्षा आपण फक्त मुलांच्या मेमरीवर जास्त फोकस करायला लागलो आहे. ते प्रश्न मलाच पडत होते की मग तुम्ही बी एड केलं तेव्हा बी एड केल्यानंतर आधी कुठे शिकवलं की? हां, मी बी एड करण्याच्या आधी 4 वर्ष गुरुकुल पद्धतीत शिकवत होते. ओके. आणि तिथे सुद्धा म्हणजे पटवर्धन गुरुकुलला शिकवत असताना आमची ट्रेनिंग्स जिथे ही मूळ संकल्पना सुरू झाली, माननीय भाऊ अभ्यंकरांनी जी सुरू केली, तर त्या ठिकाणी आमची ट्रेनिंग्स होत होती. आणि ही कुठली, सॉरी मी कट करतोय, पण ही कुठली ट्रेनिंग होत होती ही? गुरुकुल पद्धतीत शिकवायचं कसं किंवा त्यांची जी पंचकोशाधारित विकसनाची संकल्पना आहे, तर त्यासाठी म्हणून आमची ट्रेनिंग्स व्हायची. आणि जिथेही पहिली शाळा जिथे सुरू झाली म्हणजे निगडीमध्ये गुरुकुलचीच म्हणजे ज्ञानप्रबोधिनीचीच गुरुकुल म्हणून जी हे सुरू झाली तिथे हे व्हायचं. आणि मग तिथे भाऊंशी पण चर्चा करताना बऱ्याचदा असं मी त्यांना म्हटलेलं होतं की मला माझी शाळा सुरू करायला आवडेल. आणि आता त्याच्यानंतर परत मी 7-8 वर्ष नोकरी केलेली आहे आणि मग असं लक्षात आलं की नाही आपल्याला सुरू करावं लागेल आणि मग हे झालं. मग आता म्हणजे खूप इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे आपण गुरुकुल पद्धती जी भाऊ अभ्यंकरांची आहे, ज्ञानप्रबोधिनी खूप मोठी संस्था आहे, त्या तुम्ही एक शब्द वापरलात पंचकोशाधारित गुरुकुल. प्लीज त्याच्याबद्दल थोडंसं सांगा, कारण की हे खूप नवीन आहे सगळ्यांसाठी. ॲक्च्युली हे नवीन नाही, हे खूप जुनं आहे खरं तर. आपल्या काय म्हणूया उपनिषदांमधनं आलेली ही संकल्पना आहे की मनुष्याचा विकास हा नुसता एक काय आता आपण जे म्हणतो की त्याने जे शिकलं ते पेपरमध्ये लिहिलं आणि तो पास होऊन पुढे गेला, याच्यात त्याचं विकसन झालं का, तर नाही आहे. म्हणजे पंचकोश हे काय आहे तर तुमचा अन्नमय, प्राणमय, विज्ञानमय, ज्ञानमय आणि आनंदमय कोश. याच्यात मॉडर्न भाषेत बोलायचं झालं तर तुमचं इमोशनल कोशंट किती आहे, तुमचा इंटेलिजन्स कोशंटवर पण काम होतं आहे, तुमच्या फिजिकल तुम्ही किती फिट आहात, तुमचा व्यासंग किती आहे, या सगळ्या गोष्टी करणं म्हणजे पंचकोश तुमचे विकसित करणं. तर दुर्दैवाने असं होतं की आपल्या म्हणजे आता प्रचलित जी शिक्षण व्यवस्था आहे त्यात या सगळ्या गोष्टी फारच कमी येतात. आणि मग गुरुकुल पद्धतीमध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की चला आपण याच्यावरती काम करू. आणि म्हणून तुम्ही ऐकलं असेल की गुरुकुल हे साधारण सकाळी 7 ते संध्याकाळी 7 एवढ्या वेळात चालत होतं. कारण आपली काय 10 ते 5 या एवढ्या वेळात ते काही होणं नाही किंवा त्याच्यासाठी जे म्हणजे व्यायाम करायचा तो सकाळीच व्हायला हवा. मुलांना खेळ हे कंपल्सरी खेळायची गोष्ट आहे. दुर्दैवाने आपण पाहतो की शाळांमध्ये हार्डली काही 4-5 तासिका असतात आणि मुलांना खेळायला नाही मिळत. तर त्याही दृष्टीने काम होतं. मुलांचं वाचन वाढणार म्हणजे अनेक गोष्टी आहेत. त्यांनी त्या प्रत्येक कोशाला एकेका पद्धतीची म्हणजे अन्नमय म्हटलं तर मी माझं खाणं किती असलं पाहिजे, कसं असलं पाहिजे, त्या दृष्टीने माझा व्यायाम कसा असला पाहिजे हे आपण अगदी लहानपणापासून मुलांना शिकवतो. म्हणजे जनरली नाही तर आपण असं होतं की काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट होतो आणि मग आपण उपाय म्हणून व्यायामाकडे वळतो, उपाय म्हणून आपण डाएटवर लक्ष द्यायला लागतो. तर असं करावं की सुरुवातीपासूनच आपण ह्या मुलांना गोष्टी का नाही शिकवायच्या. हां, मग आता भाऊ अभ्यंकर गुरुकुल पद्धती आणि मग आनंदालय हा जो प्रवास आहे त्याच्यात इनिशियल डेज तुम्ही जेव्हा सुरू करायचं ठरवलं तर तेव्हा कोकणाचा अभ्यास केला होता का, की आपण कोकणमध्ये असं काहीतरी चालू आहे, कोकणामध्ये असं काहीतरी करताय आणि ते काहीतरी एक मी म्हणेन एक्सपेरिमेंटल असे ना का, खूप छोट्या प्रमाणावर असे ना का, पण असं करतायत, असं कुठेही तुम्ही अभ्यास केला होता का? धामापूरला एक सेमंतक म्हणून संस्था आहे जे काय एक्सपिरियन्शियल लर्निंगचंच काम करतात किंवा अनेक त्यांचे प्रकल्प आहेत. फक्त त्यातला एक भाग होता तो म्हणजे स्कूलिंगचा, अल्टरनेटिव्ह स्कूलिंगचा, ज्यांनी मुलीला त्यांच्या त्या पद्धतीने शिकवले. प्रबोधिनीचं हे होतंच. आणि मग ॲक्च्युली या थोडा बूस्ट या विचारांना दिला तो म्हणजे लॉकडाऊनने. कारण लॉकडाऊनच्या काळात मुलगा 2 वर्ष तसं घरातच होता आणि त्याचे अजून काही मित्रमंडळी येऊन असं आम्ही मग सुरू केलं होतं की घरात आपण शिकूयात. म्हणजे जोपर्यंत अगदीच कडक लॉकडाऊन नव्हता तेवढ्या काळात मग एकत्र जमत होतो आणि मग करत होतो. आणि तेव्हा अनेक गोष्टी खरं तर लक्षात आल्या की एक तर वेळ म्हणजे असं झालं की टेक्स्टबुक्स म्हणून आपली जी असतात ती आमची पहिल्या 2 महिन्यातच संपली. मग आता वर्षभर काय करायचं आहे, तर मग इतर खाद्य शोधणं सुरू झालं की खरं तर तेवढा वेळ लागतच नाही आहे टेक्स्टबुकला, जे मी अदरवाईज आपण वर्षभर करत राहतो तितका काही वेळ लागत नाही. मग जोडीला काय करायचं, मग टेक्स्टबुकमधले इतर रेफरन्सेस काढून बघूया, त्यातलं शोधूयात.
मग निसर्ग सहलीसारखे छोटे छोटे इव्हेंट की आजूबाजूला म्हणजे फार फिरायला जाऊ शकत नव्हतो, त्यामुळे मग थोडा निसर्ग बघणं त्यावेळेला सुरू झालं. आणि अगदी छोटे छोटे गमतीशीर प्रसंग घडत गेले की मग म्हणजे अगदी साधा सांगायचं झालं तर आम्ही असे फिरायला गेलो होतो आणि बांबूचं बेट होतं तिथे. तर सहज प्रश्न विचारल्यानंतर लक्षात कुणीतरी म्हटलं की हां कसलं झाड आहे, ते उसाचं झाड आहे. म्हणजे आपली मुलं आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या झाडाला जर ओळखू शकत नाही आहेत तर म्हणजे किती गरज आहे याची की यांना निसर्गात न्यायला हवं आहे. आणि मग असे एकामागोमाग एक प्रसंग घडत गेले किंवा असं जाणवत गेलं की आपण एक्सपिरियन्शियल होण्याची किती गरज आहे. आणि मग असं म्हणतो जसं ग्रेट पीपल थिंक अलाइक, अशी माणसं आम्ही एकत्र येत गेलो. की अजून एक अपूर्वा शहाणे म्हणून माझी मैत्री आणि तिचा मिस्टर, की त्यांनाही या पठडीतले शिक्षणाच्या बाहेरचं शिक्षण हवं होतं. म्हटलं की नाही चला आपणच सुरू करायचं. पण मग एकदम शाळा सुरू करायची का, तर आम्ही थोडे नव्हतो त्याला हे की नको आपण एकदम मोठं धाडस एवढं नाही करायचं, आपण आपल्या मुलांपुरतं अल्टरनेटिव्ह लर्निंग सुरू करूयात आणि मग बघूयात आपल्याला आपल्या विचारांची माणसं किती मिळतात की ज्यांना या कन्व्हेन्शनल पद्धतीपेक्षा काहीतरी वेगळं हवं आहे, काहीतरी मुलांना जास्तीचं पुरवायचं आहे. मग आम्ही असे जमत गेलो, ग्रुप जमला आणि मग फायनली 2022ला आनंदालय सुरू झालं. ओके. 2019ला मला वाटतं महाराष्ट्र शासनाने की भारत शासनाने पण काहीतरी एक आणला होता. एक्झॅक्टली हां 2019 मला वाटतं 10 जानेवारी 2019ला महाराष्ट्र शासनाने सुद्धा ओपन स्कूलिंगला मान्यता दिली. आता मुळात ओपन स्कूलिंग हे आपल्याकडे मला वाटतं 1972 वगैरेपासून सुरू आहे. म्हणजे जेव्हा CBSEची स्थापना झालेली आहे त्याच दरम्यान NIOS याची सुद्धा स्थापना झाली आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग. पण आपल्याकडे ओपन युनिव्हर्सिटीचा जेवढा प्रसार झाला तेवढा ओपन स्कूलिंगचा नाही झालेला. तर याच्यासाठीचं कारण मे बी असं असेल की मुळात जे सुरू झालं ते कोणासाठी झालं होतं, जे कोणी डिसेबल आहेत किंवा आर्टिस्ट आहेत, स्पोर्ट्स मध्ये काम करणारे असतील की ज्यांना जास्त फोकस हा त्यांच्या ॲक्टिव्हिटीवर ठेवायचा होता ना की त्यांच्या करिक्युलम किंवा या अभ्यासावरती. तर त्यासाठी सुरू झालेलं होतं. पण मग अशी मुलं ज्यांना ॲक्च्युली अनेक ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत आणि थोडासा अभ्यास, अशी जी मुलं होती त्यांनी मग NIOSकडे जायला सुरुवात केली. आता NIOS हे राष्ट्रीय पातळीवरचं होतं आणि मग तुम्ही आता म्हटलं तसं 2019ला महाराष्ट्र शासनानं सुद्धा म्हणजे SSC याचा बोर्डसाठी म्हणून स्टेट बोर्डसाठी याची पण स्थापना केली. आणि त्याच्यातनं मग आपल्याकडे आता जसं म्हटलं की NIOSमधनं आपण ओपन स्कूलिंग करू शकतो किंवा याच्यातनं आपल्या स्टेट बोर्डामधनं सुद्धा व्हायला सुरुवात म्हणजे दोन्हीकडनं ॲफिलिएट करून आपण करू शकतो. आता याच्यात ॲफिलिएट असा काही भाग नसतो. ओके बरं. याच्यात म्हणजे पद्धत इतकी सोपी आहे की मला जर NIOSमधनं करायचं आहे किंवा मुळात ओपन स्कूलिंगचा आपण एक हे बघितला तर मी माझ्या पद्धतीने शिकणार आहे, मी मला हवी तशी टेक्स्टबुक वापरणार आहे, मी मला हवे तसे रेफरन्स बुक्स वापरणार आहे आणि मला जर वाटलं तर मी एक्झाम देणार आहे. ओके. इतका ओपन व्ह्यू ठेवूनही जाऊ शकतो. आणि मग NIOS थ्रू आपण फक्त एक्झाम पुरतं त्यांना रजिस्टर करायचे. म्हणजे मला आत्ता 3रीची एक्झाम द्यायची आहे, कारण ते दरवर्षी एक्झाम्स नाही घेत. 3री, 5वी, 8वी, 10वी आणि 12वी या स्टेजेसला त्यांच्या एक्झाम्स होतात. मला जर आता 3रीची एक्झाम द्यायची तर त्यांचा वयाचा क्रायटेरिया जो आहे तो जर मी मीट करते तर मी त्या जुलैला किंवा ऑगस्टला त्यांचे फॉर्म्स निघतात, ते फॉर्म भरायचे आणि फेब्रुवारीच्या दरम्यान त्यांच्या परीक्षा होतात त्यांच्या स्टडी सेंटर्सला, तिथे जायचं. म्हणजे 12वी पर्यंत त्यांनी ती सोय ठेवलेली आहे. हो. आणि हे पूर्ण म्हणजे सगळ्या युनिव्हर्सिटीजना काय म्हणे व्हॅलिड आहेत ही आहे. म्हणजे आता NIOSमधनं मी 12वी झालो आहे म्हणून मला कुठे चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन मिळणार नाही असं काही होत नाही. म्हणजे भारतात आणि भारताबाहेर सुद्धा तितकीच व्हॅलिड आहेत ही सर्टिफिकेट्स. ग्रेट, हे चांगली गोष्ट आहे. आता आपण परत आनंदालयकडे येस, कारण की आता ती सुरुवात झाली आहे. तुमचे सगळे सेम विचारांची लोक, समविचारांची लोक एकत्र आलेत आणि ते आता तुम्ही सुरू करायचं ठरवलं. तर डे 1 कसा होता, म्हणजे काय होतं, ती किती स्टुडंट्स होते, कशा गोष्टी सुरू झाल्या हे सांगा मला. येस, डे 1ला आम्ही होतो ते आमचे 3 विद्यार्थी होते. माझा मुलगा आणि म्हटलं तसं अजून 2 जे पालक होते की ज्यांना पर्याय हवा होता. अशा 3 विद्यार्थ्यांना घेऊन आपण सुरू केलं. सुरुवातीला असं होतं की 3च मुलांना घेऊन करतायत तर मग त्यांच्या सोशल ह्याचं काय. आणि मी म्हटलं तसं की
होमस्कूलिंग जेव्हा आपण म्हणतो तेव्हा तर असं असतंच की मी माझ्या मुलाला माझ्या घरात शिकवते. हो. तर त्याचा विचार केल्यानंतर माझ्या एक गोष्ट लक्षात आली होती की खरंच हा सोशल डेव्हलपमेंटच्या दृष्टीने आपण त्यांना कसं काय हे पुरवणार. म्हणून मग आम्ही विचारपूर्वक अशा काही गोष्टी, म्हणजे ही आनंदालयाची मुलं 3 आहेतच, पण यांना इंटरॅक्शनला वाव मिळेल, यांना सातत्यानं त्यांच्या आजूबाजूला मुलं मिळतील अशी सोय करायला सुरुवात केली. ज्याच्यात पहिली हे होती म्हणजे आमच्याबरोबर ज्या शहाणे मॅडम आहेत त्यांचे स्वतःचे क्लासेस इथे चालत होते. ते 8वी ते 10वी पर्यंतचे फुल फ्लेज क्लासेस चालत होते. मग आपण असं ठरवलं की आनंदालय आणि अपूर्वाज क्लासेस या दोन्ही गोष्टी एकत्र चालतील. याच्यातला स्वार्थ असा होता की आमच्या ह्या 3 मुलांना सातत्यानं वेगळी मुलं इंटरॅक्शन होईल. म्हणजे आता असं झालं की आमचा सगळ्यात छोटा मुलगा जो होता तेव्हा 5 वर्षाचा होता, तर ह्या 5 वर्षाच्या मुलाला मित्र कोण 10वी पासूनचे सगळे, म्हणजे 10वी 9वी या सगळ्या ह्याच्यात. मग हा त्यांचा जो काय म्हणूया इंटरॅक्शनसाठीचा मुद्दा येणार होता तो तिथे सॉर्ट झाला. आणि मग वीकली काही ॲक्टिव्हिटीज घ्यायला सुरुवात केली. कारण काही पालक असे होते की आम्हाला करायचं तर आहे पण तुमच्या इतका कॉन्फिडन्स नाही आहे आम्हाला की आम्ही शाळांमधनं बाहेर काढून हे करू शकू, सिस्टीममध्ये आणू. मग त्यांच्यासाठी म्हणून वीकली ॲक्टिव्हिटीज घ्यायला सुरुवात केली. सॅटर्डे संडे मोस्टली ह्या ॲक्टिव्हिटीज असतील, ज्याच्यात मग निसर्ग सहलीसारखे उपक्रम असतील किंवा दुर्गसंवादसारखं. म्हणजे दुर्गसंवाद ही आमची मोठी ॲक्टिव्हिटी आहे ज्याच्यावर आपण डिटेलमध्ये बोलू, पण तोही एक सुरू केला. आणि याच्यासाठी मग बाहेरच्या मुलांना आम्ही त्यांना आत घ्यायला सुरुवात केली की ज्यांना यायचं आहे निसर्ग सहलीला त्यांनी या, किंवा शेती विषयक सगळ्या उपक्रमांमध्ये, म्हणजे मुलांना लावणी करायला न्यायचं आहे. मग भात लावणीच्या याला तर असं होतं की मुलं अक्षरशः चिखलात डुंबतात, मग तोही आनंद आणि त्यातली माहिती पण घेणं असेल. मग भात कापणीच्या वेळेला किंवा इतर काही, आता काही ठिकाणी हळदीसारखे, म्हणजे आपल्याकडे बऱ्यापैकी कोकणात हळद उत्पादन होतं, काळी मिरी उत्पादन होतं, मग ते पण दाखवूया. आता मग तुम्ही सुरू केलं तर आपल्या शाळेला एक पॅटर्न असतो. म्हणजे काय, मी सकाळी 8 वाजता मुलं आली आणि 1 वाजता गेली, ह्या वेळेला जेवण, ह्या वेळेला हे असं असतं. त्याच्यात विषय असतात. आपण जेव्हा एक्सपिरियन्शियल स्कूल किंवा होम स्कूलिंग म्हणतो तेव्हा मुलं आपल्याबरोबर बराच वेळ आहेत, बरेच विषय शिकवायचे आहेत, आणि तरीही कुठेतरी तो त्याला एक साचा पाहिजे. तर तो साचा काय होता आणि ते कसा विचार केलेला? खूपच चांगला प्रश्न अशासाठी. म्हणजे आम्हाला नावावरनं म्हणतात की हे ट्रेडिशनल होम स्कूलिंग नाही आहे, पण मग होम स्कूल असं का म्हणताय? बऱ्याचदा हा प्रश्न मला लोक विचारतात. तर ते थोडा ना गोल्डन मीन काढलाय आपण. म्हणजे घराची मोकळीक पण आहे आणि शाळेचं एक फ्रेमवर्क पण. म्हणजे पूर्ण ओपन आहे का, म्हणजे बेस्ट शिस्त आहे का सगळी, तर अजिबात नाही. आपल्याला एक फॉर्मॅट आहे, त्या फॉर्मॅटमध्ये आपण म्हटलं की त्यांना सगळं स्वातंत्र्य देऊया, पण ते कसंही चाललंय वगैरे असं काही नसेल. तर आपण तो एक साधलाय. म्हणजे मुलं साधारण 10ला आपल्याकडे येतात, संध्याकाळी 5 पर्यंत असतात. याच्यात त्यांचा जेवणाचा 1 ते 2 ब्रेक असतो. जो ब्रेक त्यांचा जेवण आणि वाचन याच्यासाठीचा असतो. आपण फ्रेमवर्क म्हणून NCERTचं वापरतो. म्हणजे ज्या परीक्षांची वर्ष आहेत, म्हणजे 3री 5वी मगाशी जसं म्हटलं तसं, तर त्या वर्षांच्या व्यतिरिक्त जी आहेत, तर तेव्हा आपण NCERTचं फ्रेमवर्क जे आहे ते वापरतो आणि त्याचा अभ्यास करतात मुलं. मग आता मगाशी म्हटलं जसं इंडिव्हिज्युअल लर्निंग स्टाईल जी आहे ती आपण कशी कस्टमाइज करतो, की एखाद्याचा स्पीड समजा 50चा असेल, एखाद्याचा 60चा असेल, प्रत्येकाला प्रत्येकाच्या पेसने जायची आपल्याकडे मुभा आहे किंवा त्याला तसं जाता येतं. म्हणजे ज्याला जास्तीचं हवं आहे त्याला जास्तीचं पुरवतो आपण, ज्याला तेवढंच हवं आहे तेवढ्याने जाता येईल. आता म्हणजे तो पॅटर्न लक्षात आला. खूप वेळेला असं म्हणतात तुम्ही, म्हणजे एका प्रश्नाचं उत्तर दिलं की वन साईज फिट्स फॉर ऑल अप्रोच जो असतो तो आपण पूर्णपणे तुम्ही तोडून टाकलेला आहे. पण मग ह्याच्यात काय होतं की हे करताना कुठेतरी जो म्हणजे आपण म्हणू परत युनिट्समध्ये म्हणतो, 10 युनिटवाला मुलगा ग्रास्पिंग बाबतीत, अंडरस्टँडिंग बाबतीत, आणि 2 युनिटवाला मुलगा तो ग्रास्पिंग आणि अंडरस्टँडिंग बाबतीत जर असेल तर आपलं कायम टार्गेट म्हणजे एक्सपेरिमेंटल स्कूलचं 2 युनिटवाल्या माणसाला मी 8 युनिटपर्यंत आणलं आणि 10 युनिटवाल्याला त्याचं स्टडी तो तिथेच आहे ह्याची काळजी घेतली.
तर त्याचं मला एक उदाहरण द्या, हे कसं केलं. एक की हा असा एक XYZ, त्याला तिथपर्यंत ह्या एवढ्या महिन्यात वर्षात आणायचं आहे, हे टार्गेट कसं ठेवलं. म्हणजे काय होतं की त्याने लोकांनाही समजेल की अरे हां हे वेगळं आहे. तेच आता सांगितलं तर बरोबर. मला ॲक्च्युली असं म्हटल्यानंतर ना एक खलील जिब्रानची एक कविता स्ट्राईक झाली अचानक, की ज्याच्यात म्हणतो की मला माझं मूल वाढवण्याची संधी जर मिळाली तर मी काय करीन. हां, तर त्याचं म्हणणं मी फक्त बघेन. हां, ओके. म्हणजे अटेन्शनली काय इंटेन्शनली बघेन, पूर्ण अटेन्शन देऊन बघेन. तसं आमचं होतं खरं तर, की लेबल करतो का आम्ही कुठल्याही मुलाला, तर अजिबात नाही. वी आर जस्ट वॉचिंग. मग लक्षात काही गोष्टी येतात की अरे हां याला ना या पद्धतीने आवडतंय, याला ह्या पद्धतीने आवडतंय. हे मग आपण काय म्हणूया, आपण त्याचं निरीक्षण करतो आणि मग त्या दृष्टीने पूर्वाला सुरुवात करतो. उदाहरणादाखल आमच्याकडे एक विद्यार्थी आहे, तर त्याला गणिताची प्रचंड आवड. म्हणजे सातत्याने डोक्यात फक्त गणित असतं, गणिताविषयीचे विचार असतात किंवा त्या दृष्टीने टेक्निकल गोष्टी जास्त असतात. पण आपण आनंदाला तसं म्हणतो की भाषा तर उत्तम आली पाहिजे. बरोबर. म्हणजे सुरुवातीला मराठी, मग त्यानंतर मराठी उत्तम आली की इंग्लिश, असा साधारण आपल्याला हे असतो, प्रवास असतो आपला. पण याच्या बाबतीत हे होतं की ह्याला भाषा शिकवायला बसवलं की ह्याचं नाकच मुरडायचं, बसायचाच नाही किंवा तसं तो अनविलिंग असायचा. पण मग आम्ही म्हटलं की काय करायचं का आता, काय करू शकतो. पण गणिताची तर आवड आहे खूपच. मग आम्ही सर्च करून अशी काही पुस्तकं मिळवली जी वर्ड प्रॉब्लेम्स वर होती. मराठीतली, इंग्लिशमधली ही वर्ड प्रॉब्लेमची पुस्तकं घेतली आणि ती त्याला दिली. त्याला वाटत होतं तो फक्त गणित करतोय. ओके. पण इथे आमचं काम झालं की आम्ही त्याला भाषा पण म्हणजे वर्ड प्रॉब्लेम्सच आम्ही मराठीत टाकले. एक्झॅक्टली. मराठी आणि इंग्लिश दोन्हीही. म्हणजे त्याचं मराठी इतकं, मराठीच्या बाबतीत काय होतं, आमच्या मुलांना वाचायला आम्ही खूप देतो, त्यामुळे भाषा म्हणून वेगळं शिकवणं आपल्याकडे होतच नाही. ओके, बरं. इंग्लिशचा प्रश्न असतो तेव्हा मग सुरुवातीला ही त्याला दिली आणि मग हळूहळू त्याचं इंग्लिशसुद्धा आपोआपच हे होत. ओके. एक प्रश्न, म्हणजे आता त्याच्या विषय आला म्हणून, एक्सपेरिमेंटल स्कूलिंगमध्ये आपल्या मातृभाषेला खूप जास्ती महत्त्व देते. त्याचं कारण काय आहे, असं का आहे की ते तसं केलंय, मला जरा डीपमध्ये सांगा. खरं तर हा प्रश्न पडायला नको, पण आजकालचं वातावरण असं झालंय की आपल्याला हा प्रश्न पडतो. मला मातृभाषा माझ्या सगळ्यात जवळची अशासाठी असते कारण माझ्या कानावर माझ्या जन्मापासून तीच पडत जाते. ओके. मुळात जर मी असं तुम्हाला विचारलं उलटा प्रश्न की मुळात लर्निंग कधी सुरू होतं, लर्निंग मग ऍक्च्युली होय, बरोबर. म्हणजे माझ्या कानावर पहिलं अक्षर, पहिला साऊंड जो पडतोय तिथपासनं माझा मेंदू नोंदी घेत असतो ना. आणि मोस्टली त्या नोंदी माझ्या मराठीतल्याच असतात कारण माझ्या आजूबाजूला फक्त मराठीचं वातावरण आहे. किंवा अगदी छोट्या बाळाला जे प्रश्न पडतात त्याला उत्तरं देणारी पहिले साऊंड हे मातृभाषेतले असतात. राईट, बरोबर. ठीक आहे. आणि मग असं होतं की ते जास्त रिलेट करतो आपण पटकन मूल म्हणून पण. किंवा आता सहज म्हटलं मी तुम्हाला इंग्लिशमध्ये प्रश्न विचारला, तुम्ही पहिला विचार मातृभाषेत करणार आणि मग तो रिफ्लेक्ट होणार. म्हणजे मग आता या वेळेला समजा त्यांचं काय म्हणूया अगदी शिकण्याचं वय आहे, त्यांना जर आपण त्या मातृभाषेबरोबरच अजून एका भाषेचं हे टाकलं तर मग मुलांच्या डोक्यात संभ्रम व्हायला सुरुवात होते आणि ते नकोय. म्हणून मग मातृभाषा आपण नंतर भाषा म्हणून जेव्हा इंग्रजी किंवा अजून कुठली परकीय भाषा जेव्हा हे करतो, पण मुळात जर मातृभाषा मला उत्तम येते तर दुसरी कुठलीही भाषा शिकवणं फार सोपं जातं. म्हणजे आपल्याकडे तर आपण असं करतोय की सुरुवातीला मातृभाषाच उत्तम येईल आणि इंग्लिश विषय, कारण आता आपण तीच एक वेगळी भाषा शिकवतो. थोडंफार हिंदी मुलं टी व्ही बघतात, त्यातनं हिंदी मुलांना माहिती असतं किंवा आत्ता आजूबाजूला आपल्याकडे हिंदी भाषिक सुद्धा असतं, कमी असते ती इंग्लिश याची. पण आमच्याकडे आत्ता मगाशी मी ज्या मुलाचं उदाहरण दिलं त्याच्याही बाबतीत हेच झालं होतं की त्याला इंग्लिश इंट्रोड्यूसच केलं नव्हतं. म्हणजे मला वाटतं जवळजवळ 6.5 वर्षाचा तो होईपर्यंत एवढ्या स्पॅनला नाही केलंच नव्हतं. म्हणजे काय त्याला ABCD येऊन बसलोय त्याला शिकवायला असं केलंच नव्हतं. मराठी उत्तम येत होतं आणि आमच्याकडे ॲक्च्युली शाळेत ना नकाशे लावलेले आहेत आणि त्याचं असं व्हायचं की नकाशा समोर दिसतो पण मला वाचता येत नाही आहे. एक दिवशी स्वतःच येऊन मला म्हणालं हे मला वाचायचं आहे, हे इथे कुठलं राज्य आहे, मला कळत नाही आहे हे राज्य कुठलं आहे. म्हटलं चल करूया आपण.
आणि हे इतकं सोपं झालं ते, कारण त्याला वाटायला लागलं की मला आता इंग्लिश हवं. ओके. म्हणजे लर्निंगचा अजून हाही एक मुद्दा मला जो खूप वाटतो की मला वाटू दे की मला ही गोष्ट शिकायची, आणि मग आपण तिथे ती हे काय म्हणूया ती संधी उठवायची आणि त्याला ते इंट्रोड्यूस करायचं. हां, आता तुम्ही वेगवेगळे उपक्रम म्हणालात आनंदालय तर्फे करतात, तर त्याच्यात तो दुर्गसंवाद एक होता, त्याच्याबद्दल तुम्ही बोलणारच आहात. पण ते सोडून सगळेच आम्हाला सांगा काय काय उपक्रम केले जातात, कारण की बरीच तुम्ही लिस्ट बघितली होती मी, तर सगळे सांगा जरा थोडक्यात. हो, आपण म्हणजे मगाशी मी उल्लेख केला तो शेतीविषयक उपक्रमांचा, की ज्याच्यात आपण भात लावणीसारख्या ह्याच्यामध्ये मुलांना नेतो आणि मग ती पूर्ण प्रोसेस समजून घ्यायची. म्हणजे नुसतं आम्ही चिखलात खेळायला देतो असं नाही. तर मुळात ते भाताचं रोप, त्याला दाढ म्हणतात, हे बऱ्याचदा मग मुलांचं तेही होतं की ही पण दाढ आहे आणि ती पण दाढ आहे. मग हे जे काय म्हणूया आपले नेटिव्ह वर्ड्स आहेत ते मुलांना कळायला सुरुवात होते. आणि मग ती संपूर्ण प्रोसेस म्हणजे मुलांना जोत दाखवण्यासाठी, आजकाल आपल्याकडे जोत फार दिसत नाही, पण आम्ही ते अरेंज करतो की मुलांना जोत चालवायला मिळू दे, किंवा तो ट्रॅक्टर आजकाल आपल्याकडे वापरतात तर तोही मला वाटतं पॉवर ट्रिलर आपण ज्याला म्हणतो तो चालवायला मिळू दे. पण मग ह्याच्यासाठी तुम्ही ह्या प्रिमायसेसच्या बाहेर नेत असाल त्यांना? हो, बरोबर. मग तो कसा मग टाइम टेबल मध्ये बसवता हे मला अजून परत. येस, आता म्हणून खरं तर आपण एक्सपिरियन्शियल होतो, म्हणजे आपण इथे फार कमी असतो. ओके. मुलांना जास्तीत जास्त बाहेर नेणं त्यातला हा भाग. आणि परत म्हटलं तसं की ॲक्च्युअल टेक्स्टबुक विचारात घेतलं तर त्याला 2 महिने पुरेसे असतात. ओके, हां बरोबर. त्यामुळे आठवड्यातनं 2 दिवस मुलं बाहेर गेली तरी काही विशेष फरक पडत नसतो. आणि तसंही आम्हाला कुठलंही टार्गेट अचीव नाही करायचं. हां, म्हणजे बाबा हे एक टेक्स्टबुक आहे, हे माझं या महिन्यात करायचं आहे, 2 महिन्यात करायचं आहे, असं काहीही टार्गेट नाही आहे. मुलांना मुलांच्या पेसने जायचं. ओके. आणि म्हटलं तसं की काही गोष्टी मुलं तिथनं जी ऑब्झर्व करून येतात त्याने त्यांचं इकडचं अंडरस्टँडिंग वाढतं ना. मला पुस्तक कठीण केव्हा जातं, जेव्हा मी पुस्तकातलं जे वाचतेय ते मला रिलेट नाही होत, वेळ तिथे लागतो. बरोबर. मला आता आपल्या पाठ्यपुस्तकात आहेत ना शेतीविषयक कामांची, मला वाटतं 5वीच्या पुस्तकात आहेत ती मला कळत नाहीत की मला व्हिज्युअलाइज करायला वेळ का लागतो, कारण मी बघितलेलं नाही. म्हणजे आपण BEd विषय तुम्ही ऐकला असाल तर प्रिव्हियस नॉलेज हा तुमच्या लर्निंगसाठीचा सगळ्यात मोठा बेस असतो. तुम्ही प्रिव्हियस नॉलेज नाही पुरवलेलं आहे मुलांना किंवा ते अनुभव नाही आहेत तर कठीण जातं. इकडे आमच्या बाबतीत सोपं होतं कारण आपण अनुभव जास्त देतोय आणि मुलांना फक्त जेव्हा ती पुस्तकं वाचतील तेव्हा ते रिलेट करायचं, जे की नॅचरली होतं, खूप सुलभरित्या होतं. ओके. दुर्गसंवादबद्दल सांगा. येस, दुर्गसंवादची सुरुवात अशी झाली आहे खरं तर की म्हणजे जसं म्हटलं तसं की मुलांना आजूबाजूची झाडं कळत नाहीत, त्याच्यातनं निसर्ग सहलींची सुरुवात झाली. आणि दुर्गसंवादचं असंच की वाचत होतो, मुलं म्हटलं तसं खूप वाचतात. आणि मग त्याची इतिहासविषयक पुस्तकं जेव्हा आली वाचनात, आपला इतिहाससुद्धा आपण टेक्स्टबुकमधनं शिकवत नाही आहे. हां, बाय द वे. हां, आपण इतिहासाशी संबंधित अनेक पुस्तकं मुलांना पुरवलेली आहेत, अगदी राजा शिवछत्रपतीपासून सगळी. आणि मग मुलांना ते प्रश्न पडत होते की किल्ला, आणि अगदी आपला जवळचा किल्ला आम्ही सुरुवातीला मुलांना दाखवायला घेऊन गेलो होतो. आणि त्याच्यातही हे लक्षात आलं होतं की तो जो आपला बालेकिल्ल्याचा भाग आहे, म्हणजे मंदिर जिथे आहे तोच किल्ला, एवढंच आपल्याला माहिती असतं. म्हणजे अगदी आपण रत्नागिरीचे रहिवासी असलो तरीही. मग असं झालं की नाही, हा सगळा किल्ला मुलांना दाखवूया. मग आम्ही चोख पायी फिरवला होता मुलांना. ग्रेट. हां, काही नाही, गाड्या खाली लावल्या आणि मग बघूया की ॲक्च्युली हा बालेकिल्ला हा जो किल्ला वाटतो तर तसं नाही आहे. म्हणजे आपलं पेठ किल्ल्यापासनं काय आहे, मग हा पेठ शब्द कुठून आला आहे. ओके. या शब्दांवर काम करत आपण गेलो. आणि मग असं लक्षात आलं की चला आता आपल्याला गरज आहे की रत्नदुर्ग झाला आहे, आता आपण बाहेर पडावं. आणि मग एक एक किल्ला आपण करत गेलो. मग पूर्णगड झाला, पलीकडे जयगड झालं, मग यशवंतगड, विजयदुर्ग, असे करत करत आपण सिंधुदुर्गपर्यंत पोहोचलो. आणि मग तेव्हाच असं लक्षात आलं होतं की आपल्याच मुलांना नेऊन नाही तर आपण बाकीच्यांना पण याच्यात घेऊया, बाकीच्या मुलांसाठी पण हे करूयात, की मग ज्यांना इच्छा आहे ते आपल्याला जॉईन होते. तर काही पालकही येतात ज्यांना इतिहासात रस आहे ते येतात. म्हणजे आता आणि परत आपण म्हणतो ना, म्हणजे शिवाजी महाराज शिकवायचे तर असं, म्हणजे आम्ही एक गोष्ट अनुभवली होती ती की किल्ल्यांवर घेऊन गेलं की
बाकी सहलींसाठीच आलेले ग्रुप काय करायचे, तर कुठेतरी एका ठिकाणी उभं राहायचं, जोरजोरात घोषणा द्यायच्या आणि किल्ला उतरायचा. तर आपली मुलं ह्यातलं काहीही करत नाहीत, कारण आपला बघण्यात जास्त हे जातो. म्हणजे सिंधुदुर्ग किल्ल्यावर आम्ही घेऊन गेलो होतो, तिथे तर चक्क मुलं टॉयलेट शोधत होती की इतका मोठा किल्ला, इतकी मोठी म्हणजे इतकी तिथे हे लोक होत होती असतील, तर मग ही सुविधा केली होती असेल की नाही. बरोबर, मग ती शोधूयात. आणि आता आमची मुलं ते करायला लागलेत की आपण नुसतं किल्ला बघायचा म्हणजे फक्त जाऊन तिथे घोषणा दिली म्हणजे आपण इतिहास नाही शिकणार. तर त्या दृष्टीने म्हणजे शिवाजी महाराजांचा व्ह्यू किती हे होता, व्यापक होता. तर या दृष्टीनेच्या खाणाखुणा तिथे शोधूयात. कुठल्याही स्मारकांना एकतर म्हणजे आपली मुलं गेली तिकडे किल्ल्यांवर की त्या बाटल्या आता त्यांना त्रास देतात, पाण्याच्या बाटल्या इकडे तिकडे टाकल्या आहेत, कारण याच्या मागचा इतिहास मुलांना माहिती. आपल्या हातून असं काही होणारच नाही की आम्ही कागदाचा कपटा कुठेही टाकला किल्ल्यावर. इन्स्टेड मुलं आमची असलेलं उचलतील आणि तिथल्या कचरा कुंडीत टाकतील. तर हा जो सिविक सेन्स डेव्हलप व्हायला जो हवा आहे की जो आपण काय ग्रॅज्युएट झालो तरी होताना दिसत नाही, तो ह्या अशा फिरण्यातनं व्हायला लागला. आणि मग दुर्गसंवाद हे आता सुरू आहे म्हणजे आमच्या. ही चांगली गोष्ट आहे की कारण आपली पूर्ण शिक्षण संस्था ही टेक्निकल गोष्टींवर आधारित आहे आणि त्याने कुठेतरी एक चांगला नागरिक होण्याची सुरुवातच होत नाही आणि ती डिरेक्शनच दिली जात नाही. त्यामुळे असे कुठले तरी गोष्टी असतील तर मग तो खरंच एक्सपिरियन्शियल गोष्ट आहे आणि ते एक एक्सपिरियन्स घेण्याची पण गोष्ट आहे. त्यामुळे खूप जास्ती छान वाटलं. अजून एक होतं ते म्हणजे आकाश निरीक्षण. ह्या गोष्टी पण तुम्ही घेता असं मी बघितलं. मी आल्यावर इथे वरती टेलिस्कोप आहे, त्यामुळे मला त्याच्याबद्दल सांगा, कारण की खूप कमी ठिकाणी मुळातच विद्यार्थ्यांना आकाश निरीक्षण करायचं असेल तर रात्री पाठवायला हवं. आणि एकदा संध्याकाळ झाली की मुलांना पाठवायचं म्हटल्यावर एकदम पोटात गोळा येतो पालकांच्या. तर ती सांगा, ती पण गोष्ट सांगा जरा. आपण म्हटलं तसं विज्ञानाशी बऱ्याच गोष्टी आपण मुलांना पुरवलेल्या आहेत. म्हणजे दो वी आर नॉट स्कूल किंवा आपलं इन्फ्रास्ट्रक्चर खूप छोटं असलं तरी आपण म्हणतो तसं मुलांना मायक्रोस्कोपपासून सगळ्या गोष्टी आपण मुलांना पुरवल्यात. आणि मग त्याचं आपण म्हणतो ना की आपण करायला लागलो की एक एक गोष्ट अजून आपल्याला सुचत जाते. तर तसं एक होतं की आपण टेलिस्कोप पण घेतली. म्हणजे आम्हाला स्वतःला शाळा समजत नसलो तरी आपण असं म्हणू शकतो की अशी एक काय लर्निंग इन्स्टिट्यूट की जिच्याकडे स्वतःचा टेलिस्कोप असे आहे. तर ते काही कुठलाही बडेजाव करण्यासाठी घेतलेला नव्हता. आमचा स्वार्थ एवढाच की आमच्या मुलांना एक्सप्लोर करायला मिळू देत अनेक गोष्टी. तो झाला होता की भूगोल शिकवण्यातनं, आता जसं म्हटलं इतिहास शिकवण्यातनं आम्ही किल्ल्यांपर्यंत पोहोचलो होतो, तसं भूगोल शिकवताना आम्ही हळूहळू करत याच्यापर्यंत आलो होतो की चला आपण हे सुद्धा घेऊयात. आणि आता आपण चोख मुलांना नेतो. मोस्टली आता मुलंच टेलिस्कोप सेट करतात, ती शिकलीत. याला वेळ गेला, म्हणजे 2-2.5 वर्ष आमची याच्यात गेली, कारण आम्ही टीचर्सनी आधी हे शिकून घेतलं. कारण ती आपल्याकडे ॲक्च्युली जो माउंट आहे हा इक्वेटोरियल माउंट म्हणतात त्याला. म्हणजे हा खूप डिटेल भाग झाला, पण तो करताना जरा जास्त काय म्हणूया अनुभव लागतो किंवा त्याच्यात जास्त शिकण्यासारखा आहे. तो बराच मॅथमॅटिकल असल्यामुळे. पण आपण म्हटलं नाही घ्यायचा तोच घ्यायचा आणि ते करायला सुरुवात केली. याच्यात मोस्टली बऱ्याच गोष्टी मुलांनीच शोधल्यानंतर, कारण सगळं त्यांच्या हातात दिलेलं आहे. आणि आता असं होतं की मोस्टली डाऊट सॉल्विंग पुरतीच मुलं आमच्याकडे येतात. म्हणजे आता आमच्याकडे 9वीची जी मुलं आहेत त्यांना आमची गरज फार कमी लागते. आणि ना खरं तर एक असं म्हणतात की चांगला शिक्षक कोण, की जो स्वतःची गरज लवकरात लवकर संपवतो. बरोबर. तर तसं आता व्हायला लागलं आहे की मुलंच स्वतःचं एक्सप्लोर करायला लागली आहेत. म्हणजे लिटरली आपण आता जस्ट काल परवा आपला एक इव्हेंट झाला होता की आपण अख्खी रात्र आकाशाखाली होतो, मोकळ्या आकाशाखाली होतो. आणि हा अनुभव मला माझ्या वयाच्या 7व्या-8व्या वर्षात जर अनुभवायला मिळत असेल की म्हणजे आकाश असं फिरतं, पृथ्वी अशी फिरते, हे मी फळ्यावर शिकवणं यापेक्षा मी अख्खी रात्र मुलांना जेव्हा आकाश बघायला लावते तेव्हा ते जास्त सोपं होतं मला. तो आपण असं म्हणतो की ध्रुवताराच्या भोवती सगळं आकाश फिरतंय, तर ते कसं फिरतंय हा सप्तर्षी तो हे झाल्याशिवाय दिसतच नाही, समजत नाही. आणि ह्याच्यासाठी मला अख्खी रात्र म्हणजे मी 1 तास आकाश दाखवून आले तर ते फार नाही कळते आणि मग ते जास्त समजतं किंवा बरोबर. आकाशगंगेची एक हे अनुभव आला. आता हे सगळं चालू असताना तुम्हाला एक
खूप स्ट्रॉंग स्टाफ लागत असेल, म्हणजे टीचिंग स्टाफ असेल, व्हिजिटिंग स्टाफ असेल, सगळं असेल. तर आता बेसिक शिकवताना ठीक आहे तुमच्याकडे एक स्टाफ असेल, पण जेव्हा दुर्गसंवाद सारखं असेल किंवा आकाश निरीक्षण असेल, तर तेव्हा तुम्ही असे तज्ज्ञ मंडळी आणता की कसं करता, काय करता ते? आता म्हणजे माझ्यासोबत जे काम करणारे आहेत, तर मी म्हटलं तसं अपूर्वा ही आहे, ही संस्कृत विषयातली उत्तम शिक्षिका आहे. त्यामुळे आम्ही 5वीपासूनच मुलांना संस्कृत शिकवतोय. ओ वा. हां, शंतनू म्हणजे तिचेच मिस्टर आणि ज्यांचा मुलगा आपल्या इथे शिकतोय ते शंतनू शहाणे. म्हणजे ते ॲक्च्युली BE आहेत, त्यामुळे सायन्स मॅथ्स तर उत्तम शिकवतात. प्लस इतिहास हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय. त्याचा स्वतःचा अभ्यास प्रचंड आहे आणि म्हणजे तो इतिहासासाठी किल्ल्यावर जायचं म्हटलं तर दिवसाला 500 किलोमीटर रनिंग करायची पण त्याची तयारी असते आणि मुळात अपडेट स्वतःला करत राहणं हे आहे. त्यामुळे इतिहासाचा पण काय म्हणूया रिसोर्स पर्सन आमच्याकडे आहे. त्याच्यासाठी आम्हाला बाहेरनं नाही लागत आणायला. आणि शिक्षकचा विचार करतानाच आपण असा केला आहे की BEd म्हटलं ना तरी एक फ्रेमवर्क आहे किंवा असं. बरोबर. तर कुठलंही फ्रेमवर्क ज्याच्या डोक्यात नाही आहे अशी माणसं आपल्याला हवी. कारण मुळातच ज्यांना चाकोरी बाहेरचा विचार करायची हे असेल. कारण मला एखादा विषय शिकावायचा आहे किंवा कुठलीही असेल, भाषा असेल किंवा हे असेल, तर मला जास्तीत जास्त त्यांना अनुभव कसा देता येईल हा बेसिक विचार करू शकणारी माणसं आपल्याला हवीत. म्हणजे आपल्याकडे गायनाचे सुद्धा तास चालतात. तर गायनासाठी येणारी जी ताई आहे मनाली ताई, तर ती जाता जाता आमच्या मुलांना बायोलॉजी पण शिकवून जाते की. हां, म्हणजे गप्पांमधनं होणारा बॉटनी शिकवून जाते, कारण तिचे इंटरेस्ट त्याच्यातले आहेत. आता गायनासाठी येताना सुद्धा आपल्याकडे राग इंट्रोड्यूस आपण भरपूर करतो. म्हणजे सो कॉल्ड 6व्या 7व्या परीक्षांना असणारे राग आपण या मुलांना इंट्रोड्यूस पण केले, ताल वेगवेगळे केले. कारण परत आपण जोडतोय ते आनंदाशी जोडतोय सगळं. मग ते आनंद घेत घेत मुलांना त्यातलं करूया. कसलंही कंपल्शन नाही आहे. मुलं गायला शिकू देत आणि गायलासुद्धा म्हणजे त्यांना अगदी छान सुरात तालात गाता यायला हवं आहे का? नाही. टू देअर हार्ट्स कंटेंट असं म्हणतो की त्यांना गुणगुणावं सतत असं वाटलं पाहिजे. किंवा एखाद्या कार्यक्रमाला मुलं गेली तर तिथली वाद्य कशी अरेंज होत आहेत, मध्ये कुठली वाद्य वाजतात, तर हे बघायला शिकवण्यावर आपला फोकस जास्त. एक्झॅक्टली. हां, म्हणजे गळे एक वेळ उशिरानं तयार झाले तरी चालतील, पण तो कान आधी तयार होऊ दे. आपल्याकडे जसं मी म्युझिकचा उल्लेख केला होता तसं आपल्याकडे रोज चालणारा एक उपक्रम असतो म्हणजे योगासन. ॲक्च्युली आपल्या दिवसाची सुरुवात ही ध्यान आणि मग प्रार्थना अशी होते आणि संध्याकाळच्या वेळात खेळ आणि सोबत योगासनं अशी होते. म्हणजे आपले सहज म्हणून आपण म्हटलं मुलांना किती सूर्यनमस्कार घालू शकता, तर आपण ॲक्च्युली रथसप्तमीच्या दिवशी ते करतो की मुलं 200पर्यंत सूर्यनमस्कार सहजपणे घालू शकतात. तर त्या दृष्टीनेच म्हणजे संख्या डझंट मॅटर, पण काय म्हणूया तेवढी शारीरिक क्षमता विकसित झालेलं आहे. आता आधी मी अन्नमय कोशाचा हे केला होता, तर त्याच्यात आपण म्हणजे ह्या चर्चा आमच्या होतात. कधीतरी मीटिंग होते मुलांसोबत की मग मुलांना बघू देणं की मग मला फिजिकली असं वाटतंय का की मी लवकर थकतो. मग असं वाटत असेल तर नाही, मग आपल्या आहारावरती आपण लक्ष द्यायला पाहिजे. आता कमी मुलं असल्याचा एक फायदा असतो की रोजच्या जेवणात प्रत्येकाच्या काय आहे. मग आमचा असा हट्ट असतो की पोळी कमी कर, भाजीची क्वांटिटी वाढव. हां, तर इतक्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत खरं तर ह्या, पण त्या जोडतो. या व्यतिरिक्त आपल्याकडे एक परफॉर्मिंग आर्ट्स म्हणून चालतं, ज्याच्यात नाटक आणि मग नाटकाच्या अनुषंगाने येणाऱ्या इतर गोष्टी, मग त्यांचं निरीक्षण कौशल्य कसं वाढवणार आहे. म्हणजे आमच्याकडे येणारा दादा म्हणजे वेदांग सौंदलगेकर म्हणून आहे, जे आपल्याकडे ह्या परफॉर्मिंग आर्टसाठी येतात. तर रोजची ॲक्टिव्हिटीज असतात. कधीतरी मग आता तुम्ही तुमची घ्राणेंद्रिय विकसित होण्याच्या दृष्टीनेच्या ॲक्टिव्हिटीज असतात. मग काय नाही, फक्त आवारात वास घेत वेगवेगळे फिरवणं. तर परत तुमची पाची ज्ञानेंद्रिय ही लर्निंगचं माध्यम आहे. हां, तर म्हणजे नाटक शिकवायचं म्हणजे उद्या आम्ही या सगळ्यांना स्टेजवर पाठवणार आहोत का? तर अजिबातच नाही. ज्याला त्याच्यात खूप चांगला इंटरेस्ट डेव्हलप होईल तो कदाचित जाईलही. बट मगाशी म्हटलं तसं ते आमचं टार्गेट नाही आहे. टार्गेट हे आहे की मुलं सगळ्या गोष्टीने म्हणजे पंचेंद्रियांना त्यांच्या
याच्यासाठी वापरू देत, त्यांच्या लर्निंगसाठी वापरू देत. बघायचं कसं हे शिकवलं जातं, किंवा मग दादा अनेक टास्क देतो त्यांना की आता ही एक गोष्ट आहे, याचं रूपांतर करा नाटकामध्ये. शिबिरांमध्ये जेव्हा जातो तेव्हा असे टास्क देतो. आणि काय नाही, मी आता ॲक्च्युली शिबिरांचा एक उल्लेख करेनच मी. निवासी शिबिरं ही आपली एक मोठी ॲक्टिव्हिटी आहे. तर याच्यात जेव्हा नाटक करायला देतो तर एक ती टोपीवाल्याची गोष्ट, आम्हाला बॅकड्रॉप मिळाला होता याचा, एका वडाच्या झाडाचा. काय नाही, सगळी मुलं लिटरली माकडांसारखी लटकलेली होती. हां, तर हेही म्हणजे तुम्ही स्वतःला विसरून त्या रोलमध्ये कसे हे करू शकता. तर इतकं आपण मुलांना कधी कधी आपण म्हणतो ना की आपण स्वतःला विसरून जायला हवं, तेही शिकवता येतं. किंवा काही वेळेला ना, म्हणजे आपण अपंगत्वाचा अनुभव घेणं, म्हणजे जे एम्पॅथी डेव्हलप व्हायला पाहिजे त्यासाठी म्हणून काही रोल प्लेज आपण देतो. डोळे मिटूनच चालायचे किंवा डोळे बांधून चाला, आणि मग काय काय ट्रबल्स येतात बघा. म्हणजे हे सुद्धा इतर घटकांविषयी सुद्धा जी हे व्हायला पाहिजे, एम्पॅथी निर्माण व्हायला पाहिजे, त्याच्यासाठीचे म्हणून घटक. म्हणजे परत एकदा, परफॉर्मिंग आर्ट शिकवतोय म्हणजे आपण एवढाच चाचा घेऊन चाललोय असं होत नाही. त्या दृष्टीनेच्या अनेक गोष्टी तिथे चालतात. मग वाचनात म्हणजे काहीतरी एखादं सीड द्यायचं आहे, मुलांना डेव्हलप करू देत, मुलांना विचार करू देत. याच्यातनं पण आम्ही म्हणतो की आमच्याकडे सगळे जुगाडू बिंदलेत की कशात तर काहीही बनवू शकतात आपली मुलं. म्हणजे एका मुलाच्या बाबतीत असं झालं होतं की काळी मिरी काढायला घेतलेली होती घरातल्यांनी, आणि मग आता ती उंचावरची येत नव्हती, तर त्याचं त्यानं स्वतःचं एक इन्स्ट्रुमेंट बनवलं. हां, आणि सुरू झाला. काय नाही बरं, किती बेसिक गोष्टी आपल्या आजूबाजूला असतात. पण आमच्याकडे कबाड ठेवलेलं असतं की कधीतरी मुलं त्यातनं काहीतरी काढतात आणि सुरू करतात. तर प्रत्येक गोष्टीला आपण कशामध्ये तरी कसं कन्वर्ट करू शकतो. म्हणजे नॉट नेसेसरी की तुम्ही खूप चांगली लॅब मुलांना पुरवाल किंवा खूप अत्याधुनिक गोष्टी त्यांच्यासमोर असतील, काही गरज नसते. मुलं कधीतरी असं काहीतरी शोधतात. म्हणजे एक दिवशी आमच्याकडे येणाऱ्या लहान मुलांनी हट्ट केला होता. माश्या त्या दिवशी आल्या होत्या आणि डास बरेच होते, तर त्यांना ते पकडून त्यांचं निरीक्षण करायचं होतं. मोठ्या दादांनी अशी काही एक गोष्ट तयार केली की मुलांना काचेच्या पलीकडे फक्त डास आणि माशा दिसत बसतील. तर इतक्या गोष्टी म्हणजे ज्यात ओपन एंडेड आपण ज्याला म्हणू ना, लर्निंग म्हणतो, तर ते आपण दिलं की मुलं सुरू होतं. मुलांना विचार करायला देणं आणि त्यांना तो काय म्हणूया ते फ्री हँड देणं की चला तुम्ही करा, बघू आपण काय होईल ते. याही पद्धतीने चालतं. फाईन आर्ट्स चालतं. मुलं वेगवेगळ्या पद्धतीची चित्रकला आपल्याकडे करतात. म्हणजे अगदी नॅचरल पेंटिंगपासनं काही नाही, फुलं तोडून आणायचे आणि त्यांचे रंग डायरेक्ट कागदावर घ्यायचे. हां, मग याच्यातनं निसर्गात अजून कुठले रंग आहेत. त्यामुळे आजकाल माती दिसली तरी हा मातीचा रंग वेगळा आहे, इकडे नजर जायला लागली. कुठेतरी जांभळ्या रंगाची सुद्धा माती असते आपल्या आजूबाजूला. मुळं कातळावर जेव्हा जातात तेव्हा अगदी खालनं आलेली माती थोडा जांभळट रंग असणारी असते, तिकडे लक्ष जायला लागलं. किंवा मातीकाम आपल्याकडे अखंडपणे चालतं. म्हणजे आपल्याकडे माती ही कायमस्वरूपी भिजवलेली असते. गणेश मूर्ती कार्यशाळा मग अशी मी कुठेतरी मला वाटतं उल्लेख केला असेल की जे आपण इतर मुलांसाठी पण ओपन करतो. त्यामुळे माती अखंड असते. लहान मुलांच्या व्यायामासाठी म्हणून खरं तर ती वापरतो, हातांच्या व्यायामासाठी, तर ती असते. आणि त्यातही मुलांनी डायरेक्ट बाबा गणपतीच बनवायला बसावं असा काहीही उद्देश नसतो. जस्ट प्ले विथ इट आणि त्यातनं काय घडते ते बघूयात असं म्हणून ते चालते. बाकी क्राफ्ट आणि ह्याच्यात तर म्हणजे काय, आज मुलांना ज्याची इच्छा आहे ते करू देत असं म्हणून आपण सोडून देतो. प्रोजेक्ट मेथड ही सुद्धा आपण वापरतो या मुलांसाठी. मगाशी मी ज्या एका ताईचा उल्लेख केला की ती येता जाता तिने एकदा कधीतरी तिच्या घरी सापडलेली फुलपाखराची अळी आणली होती. हां, आता तिचा स्वतःचा त्याच्यातला अभ्यास आहे म्हणून ती सहजपणे मुलांना दाखवायला घेऊन आली. आणि जे खरंच आपल्या परसात असणारं झाड कढीपत्त्याचं, त्याच्यावर म्हणजे ते होस्ट प्लांट आहे म्हणून त्याची म्हणजे कॉमन मॉर्मॉनची ती अळी होती. आणि काय नाही, मुलांना तिने दाखवायला म्हणून आणली आणि मग तिथनं ॲक्च्युली एका प्रोजेक्टने जन्म घेतला आमच्याकडे. मग मुलांनी आमच्याच आवारात खूप कढीपत्त्याची झाडं होती. मग काय नाही, रोज जायचं, अळी घेऊन यायचे. पण मी म्हटलं अरे नका सगळ्या अळ्या घेऊन येत ना, जाऊ तर राहू देत. पण रोजच्या नोंदी ठेवायला सुरुवात केली की मग आज ही किती वाढतीये, उद्या किती वाढतीये.
आणि मग सडन असं लक्षात आलं की काळी असलेली अळी आज हिरवी झाली आहे. म्हणजे अळी का ते टाकते आणि मग हिरवी होते, त्याची जी आपण ॲक्च्युली ह्या सगळ्या स्टेजेस आपण मुलांना शिकवतो, त्यांच्या टेक्स्टबुकमध्ये आहेत, पण कधीही हा त्यांना अनुभव नाही मिळत, जो आपण इथे सुरुवात केली. आणि मग काय नाही, आमच्याकडे लिटरली पावसाळ्यामध्ये अशा 20-25 बरण्या ठेवलेल्या होत्या, त्याच्यात छोट्या छोट्या इकोसिस्टम्स तयार झालेल्या होत्या. का तर निरीक्षण करणं. बरं, हे सुद्धा का ठेवलं बरणांमध्ये, कारण त्यांनी बाहेर झाडावर ठेवल्या तर मग आपले पुढचे प्रिडेटर्स रेडी असतातच. म्हणजे आज दिसलेली अळी उद्या तिथे राहीलच याची शाश्वती नाही. म्हणून मग आम्ही दिसल्या, समजा 4 अळ्या दिसल्या तर त्यातल्या 2 आणायच्या, 2 ठेवून द्यायच्या. कारण त्यातनं हे परत शिकवलं की निसर्गाने 4 तयार केल्या, याचा अर्थ त्या 4 जगणार नाही आहेत. प्रिडेटर्सची पण सोय निसर्गाने केलेली आहे. मग हा सुद्धा व्ह्यू सगळंच्या सगळं वाचवायचं नाही आहे आपल्याला, कारण याच्यावर अनेक गोष्टी आहेत. मग फूडचेन पण लक्षात आली आणि फूडचेन पण लक्षात आली. मग मुलांनीच ते सगळे करून मग ॲक्च्युली ना मुलं घेऊन बसायची. त्यांच्या लक्षात आलं होतं की साधारण या साईजची अळी झाली की ती काट टाकते. मग काय नाही, आता आज समजा कात टाकण्याची वेळ आहे, कारण ती स्लो होते थोडी, ती खाणं थांबवते, हे निरीक्षणांमधनं कळलेलं होतं. मग काय नाही, मुलं पुढ्यात घेऊन बसायची. मग त्या दिवशी अभ्यास बंद, सगळं बंद, फक्त बघत बसायचे, कारण व्हिडिओ मिळवायचे होते की ती काट टाकताना ॲक्च्युलीची हे मिळवणं, असे सगळ्या स्टेजचे. मग ती जेव्हा ती बाहेर असते, हिरवी होते, मग इतकी कॅमोफ्लाज होते की ती दिसतच नाही. मग तिच्या स्वतःच्या संरक्षणासाठी ती काय वापरते, तर मग ती शिंग कशी बाहेर काढते, इतकं डिटेल्ड मुलांनी या सगळ्याचे व्हिडिओज मिळवले होते. आणि मग मुलांनीच हे सगळं एकत्र कंपाईल केलं आणि आमच्या त्या फुलपाखराची गोष्ट म्हणून, जी ॲक्च्युली आमच्या चॅनलवर पण आता उपलब्ध आहे, तर तो सगळा प्रवास फुलपाखरांचा हा मुलांनी केला. आणि हा म्हणजे प्रकल्प पद्धती ही आहे की मुलांना एखाद्या गोष्टीमध्ये पूर्ण जीव ओतून, आणि त्यातनं होणारी म्हटलं तसं की मला फुलपाखरांचं सांगायचं होतं तर तेवढंच झालं का, तर नाही, सगळ्या बाजूने सगळं. हां, म्हणजे आपण ज्ञानरचनावादावर परत आपण जर समजा आलो ना, की जो आपण म्हणतो की हा लर्निंगचा सगळ्यात मोठा आहे, याच्यात हेच आहे ना की समजा मी एखादी गोष्ट मुलांना शिकवते, तर आम्ही शिक्षक म्हणून असं म्हणतो की त्यांना 10 गोष्टी पुरवूया, मुलं स्वतःला हवं असलेलं उचलणार आहेत किंवा त्यांना जे रिलेट होईल ते उचलत जाणार आहेत, ग्रास्प करणार आहेत. जसं ह्या प्रकल्प पद्धतींमध्ये होत गेलं, मुलं म्हणजे आता ॲक्च्युली कुठलंही झाड बघितलं की मुलं पहिलं असतं की त्या अळ्या बघायला जातात, कारण त्यांच्या लक्षात आलं की फक्त कडीपत्त्याच्या झाडावर असणार आहेत का, तर नाही. मग प्रत्येकाचं होस्ट प्लॅन्ट वेगळं आहे. मग गवतावरती असणारे, गवतावरचं दिसतील का आपल्याला अंडी, तर नाही. मग म्हणजे मुळात ना आपण बघणं शिकतो. बरोबर. वा, आता तुम्ही म्हणालात की तो आनंद मिळाला पाहिजे. मग आनंद मिळाला पाहिजे ह्याच्यावरनं आनंदालय हा शब्द आला, हे थोडक्यात समजलं. हो. पण तुमचा लोगो पण इंटरेस्टिंग आहे. हो, तर त्याच्याबद्दल सांगा थोडं. येस. लोगो मागची कथा ॲक्च्युली खूप मोठी आहे. परत मी जसा तोत्तोचानचा हे केला होता, उल्लेख केला होता सुरुवातीला, तोत्तोचानमुळे मला काहीतरी वेगळी शाळा डोक्यात होती. तसं माझ्या शालेय जीवनात वाचलेली मी एक गोष्ट होती जी जोनाथन लिव्हिंगस्टन सीगलची होती. सीगल या पक्षाची, जो समुद्र पक्षी आणि ज्याला उडायचे, उंच आकाशात उडायचे. आपण पाहिलं तर सीगल्स एवढे उडत नाहीत उंच, आणि हा मात्र एक वेगळा असतो की ज्याला स्वतःला उडायचं असतं, पण त्याच्या शारीरिक मर्यादा. पण मग तो स्वतः, म्हणजे त्याची गोष्टच अशी आहे की तो स्वतः प्रयत्न करून करून स्वतःच्या, म्हणजे त्याचा विंगस्पॅन खूप जास्त असतो. मग तो कसा कमी जास्त करायचा, याने तो ते टेक्निक मिळवतो आणि शेवटी जातो आकाशात. त्याच्या या प्रवासात त्याला काही चांगले मित्र, काही चांगले गुरुही भेटतात. आणि वर गेल्यावर त्याच्या असं लक्षात येतं की आपण याच आनंदात रममाण राहायचं आहे का, तो नाही. कदाचित माझ्यासारखे काही जोनाथन अजून खाली आहेत की ज्यांना आता माझी गरज आहे, अँड ही कम्स बॅक. तो त्यांच्यासाठी परत येतो. म्हणजे स्वामी विवेकानंदांचं पण मला या बाबतीत वाटतं की त्यांना ती एक आध्यात्मिक अनुभूती मिळाल्यानंतर तेही तिथे नाही थांबले, तेही आपल्या लोकांसाठी परत आलेले आहेत. म्हणजे कुठलेही महान लोक जर आपण बघितले तर एकदा मला जे हवं आहे, मला जो आनंद हवा आहे, आपण ज्याला सच्चिदानंद किंवा माझा आनंदमय कोश परत जे मी म्हणते की तो एकदा डेव्हलप झाला की मी त्यातच रममाण राहायचं आहे का, तर नाही, मला खाली यायचं आहे, मागे यायचं आहे.
आणि म्हणून आपल्या लोगोमध्ये जो पक्षी आहे तो जोनाथन आहे. ओके, बरं, वा. हां, आणि त्याचं आपण मोटो म्हणूया जो आहे तो स्वात्मानम जानीहि. ओ, ओके. माझ्या शिक्षणाचा उद्देश काय असला पाहिजे, तर तो स्वात्मानम जानीहि असला पाहिजे. म्हणजे आपण नुसतं त्या पाठ्यपुस्तक किंवा मेमरी बेस्ड क्वेश्चन्स याच्यावरती नाही आहोत. मला माझा शोध घेता येणं हा माझ्या शिक्षणाचा मुख्य उद्देश असला पाहिजे, आणि याच्यासाठी म्हणून तो असा लोगो आहे आपला. वा वा. आता जोनाथन सिगनची स्टोरी सांगितलीत तुम्ही, तर त्याला चांगले मित्र मिळाले, चांगली लोकं मिळाली, आणि त्यांच्या आधारेच त्याला ते जमलं वरती जाताना. पण तो वरती जाताना तो रेझिस्टन्स होता, तो निसर्गाचा पण होता सर्वात मोठा, आणि दुसरा रेझिस्टन्स होता त्याच्या स्वतःच्या मनाचा, आणि तिसरा खाली ओढणारी पण लोकं होती. ती इनडायरेक्टली ओढत होती किंवा डायरेक्टली ओढत होती. तर मग ह्या सगळ्या प्रवासात एक खूप रिजिड मनाची लोकं ॲज अ सोसायटी, इंडिव्हिज्युअली खूप मोठे पल्ले गाठलेले आहेत लोकांनी, पण कोकणातली एक रिजिड मनाची लोकं, आणि त्याच्यात असं काहीतरी एक एक्सपेरिमेंशियल स्कूल सुरू करणं, तर तो अनुभव काय होता हे मला ऐकायचं आहे मुद्दाम, आणि हे श्रोतांना सांगायचं आहे मला. सुदैवाने पाय नाही कुणी ओढले. आपण म्हणतो तसं ना की प्रश्न मात्र अनेक विचारले जात होते आमच्यासमोर, किंवा अप्रत्यक्षरित्या सुद्धा, की सगळ्यात मोठा मगाशी म्हटलं होतं तसं की कमी मुलं आहेत तर तुम्ही कसं काय मॅनेज करणार, म्हणजे त्यांच्या सोशल याचं काय, किंवा एवढ्याच मुलांमध्ये शिकवणार कसं. तर मुळात शिकण्यासाठी आणि शिकवण्यासाठी कुठल्याही ना इन्फ्रास्ट्रक्चरची गरज असते, ना मोठ्या संख्येची गरज असते. उलट मॉब जितका वाढतो तेवढी तुमची लर्निंग कपॅसिटी पण, आणि हे सगळंच कमी होत जातं. काही प्रश्न जरूर विचारले गेले, की म्हटलं तसं की ह्या सोशल ह्याचं काय, किंवा थोडा अविश्वास दाखवण्याचा, हे कसं वर्क होईल बघूया किंवा काय. पण आमची ही आम्ही ठाम होतो की काय म्हणूया, आणि मुळात ठाम का होतो, तर आम्ही स्वतः एक प्रयोग करतोय, याच्यात काहीही मागे पुढे होऊ शकतो. सो वी वर प्रिपेअर्ड फॉर इट, की आमची तयारी होती, जो कुछ होगा देखा जाएगा. फार तर काय होईल, अयशस्वी होऊ, याच्यापेक्षा तर काही वेगळं नाही होणार, किंवा परत कन्व्हेन्शनलला जायला लागेल. ठीक आहे, वी वर रेडी. आमची मुलं रेडी होती. आता नाही आहेत आमच्या मुलांना असं काही, पण तेव्हा असं होतं की नाही बघू शकू, किंवा आपण म्हणतो ना तो एक स्वतःवरती विश्वास होता, आणि आपण काय म्हणूया परत कुठेतरी त्या गुरुकुल पद्धतीवरचा आमचा विश्वास, की आपण देतो हे त्या पद्धतीनुसार देतोय, म्हणजे जे आपल्या पूर्वजांनी केलेलं एक काम त्याच्या कुठेतरी प्रकाशात म्हणूया आपण चालायचा प्रयत्न करतोय. तर बघूया, होईल. अँड असा आमचा अनुभव आहे की युनिवर्स किंवा देव, काहीही आपण त्याला नाव देऊ, ती शक्ती सातत्यानं आमच्या पाठीशी आहे. म्हणजे ज्या काय म्हणूया अडचणी आल्या, त्या अडचणींवर आपोआप आम्ही मात करत गेलेलो आहोत. किंवा पण संभ्रम असा कुठेच निर्माण नाही झाला हां, की अरे बापरे आपण आता काय करूया. म्हणजे ह्या मागच्या 4 वर्षात कुठेही असं वाटलं नाही की मागं फिरावं का. मग ती खरंच म्हणजे 4 वर्षात अगदी नेसंट, म्हणजे ॲडोलेसंट स्टेजला आत्ता आहे, तरीही तो एक कॉन्फिडन्स दिसतो, आणि ते सगळी ग्रोथ खूप चांगली होते दिसत आहे. आत्ता साधारण आपल्याकडे किती स्टुडंट्स आहेत? आता आपल्याकडे 5 मुलं आहेत जी पूर्ण वेळ येतात. 10 ते 5. आता पूर्ण वेळाचा शब्द वापरते कारण अर्धवेळ चालणाऱ्या काही ॲक्टिव्हिटीज आपल्याकडे आहेत, ज्याच्यातली मुख्य शिकू आनंदे नावाचा एक प्रकल्प आपण लहान मुलांसाठी चालवतो. हां, म्हणजे 2.5 ते 4 वर्षाचा एक वयोगट आणि 4 ते 6चा एक वयोगट. आता तो थोडा पॅरलल अशासाठी केला आहे की ज्या पालकांना ही पद्धत एक्सप्लोअर करून बघायची आहे की इतक्या एक्सपिरियन्शियल पद्धतीने आपल्या मुलात काय बाबा फरक पडतात, तर हे ज्यांना बघायचं आहे त्यांच्यासाठी म्हणून आपण हे सुरू केलं आहे. आता हे शिको आनंद हे बोललात, हे खरंच चांगलं आहे. कारण की आपण जेव्हा होम स्कूलिंग आणि एक्सपिरियन्शियल स्कूलिंग म्हणतो, तेव्हा जर कुठल्या तरी एक अशी व्यक्ती आहे की जिला कन्व्हेन्शनल स्कूलिंगमध्ये टाकायचं नाही, कारणं काही असते, पण कन्व्हेन्शनल स्कूलिंगमध्ये टाकायचं नाही आहे, एक आई म्हणून किंवा पालक म्हणून दोघांनाही तो वेळ आहे, पण कसं करायचं माहीत नाही, कसं करायचं हे माहीत नाही, तर त्यांच्यासाठी हा शिको आनंद हा आहे. हो हो हो. ओके, म्हणजे करून तर बघायचं आहे. म्हटलं तसं की फक्त आपल्याला कधी कधी इच्छा तर असते, पण आपल्याला हे सापडत नाही, किंवा माझी ती कपॅसिटी नसते मे बी. म्हणजे अनेक पालकांचं असं होतं ना की माझं मूल माझ्या पुढ्यात शिकायला बसत नाही. बरं, हां. मग ते सुद्धा आपण ॲक्च्युली कसं करू शकतो याच्यासाठी म्हणून मग आपण हा शिको आनंद केला. ओके, हां. म्हणजे तेच आहे की फक्त शाळा म्हणजे एक एक्सपिरियन्शियल स्कूल म्हणून नाही, तर
तर एक्सपिरियन्शियल स्कूलचा रेप्लिका तुम्ही घरी कसा बनवू शकता, हो त्याची एक ब्ल्यूप्रिंट तुम्हाला हो, शिकू आनंदेमध्ये हो. मिळते. आपण चोख पालकांना होमवर्क देतो, हो, म्हणजे वा. होमवर्क हा मुलांना नसतो, पालकांना असतो आपल्याकडे. बरं, वा वा वा. ठीक आहे. आता तेच परत म्हणजे थोडंसं परत येतो की 21व्या शतकात जग पटकन बदलतं आहे. ही चांगली वाईट गोष्टपेक्षा ही वस्तुस्थिती आहे, ही खरं आहे. हां, मग ती वस्तुस्थिती असताना एक्सपेरिमेंशियल आणि त्याबरोबर खूप लोक आता कॉर्पोरेटमध्ये अडकली, म्हणजे वर्क फ्रॉम होम असतील तरीही त्यांना वर्क फ्रॉम होम म्हणजे अजून जास्ती काम असंच दिसतंय. मग मुलांना त्यांना त्या टिपिकल स्कूलमध्ये टाकायचं नाही, कन्व्हेन्शन स्कूल्समध्ये टाकायचं नाही, त्यांना वेगळं शिकवायचं आहे, पण त्यांना वेळही नाही आहे. मग त्यांनी काय करायचं, म्हणजे हा पण एक प्रश्न पडतो ना, की तुम्ही करताय एक चांगली गोष्ट करताय, पण हा थोडासा प्रश्न असा होतो की मग आम्ही काय करायचं. तर मग तेव्हा त्याच्यावर काही तुमचा विचार झालाय का, किंवा करता हां, येईल? आपण अशा म्हणजे मागच्या 2-3 वर्षात म्हणजे जसं आनंदाला लोकांना कळायला लागले तसे लोक यायला लागलेत आपल्याकडे, की ॲटलिस्ट येतात, कुतूहलापोटी येतात. म्हणजे ते लगेच तयार होतात का आपल्या पद्धतीचा भाग व्हायला, तर नाही, इट टेक्स टाईम. पण किमान प्रश्न पडतात आणि येतात. तर त्याच्यात एक गोष्ट जाणवते की त्यांना पर्याय तर हवा आहे, पण काय म्हणूया तो कॉन्फिडन्स नाही आहे. मग आपण अशा वेळेला म्हणतो की मग मुलं आपल्या इथं येऊ देत. तुम्ही प्रत्यक्ष तुमच्या मुलांसोबत जर काम करू शकत नाही आहात तर किमान इथे येऊ देत. आणि शनिवार रविवार तर तसाही तुम्हाला वेळ असतो. मग तुमचा क्वालिटी टाईम कसा तुम्ही मुलांबरोबर घालवाल, किंवा त्याच्या गाईडलाईन्स आपण देतो वा. की मुलाला आपण तर फिरायला नेणारच आहोत, पण जेव्हा तुम्ही तुमचं म्हणून फिरायला जाल तेव्हा देखील मुलांना कसं या पद्धतीवरती फोकस राहायला शिकवाल. म्हणजे आता तुम्ही फॅमिली म्हणून कुठेतरी फिरायला जाताय, तर तेव्हासुद्धा मुलं बघतायत काय, ऐकतायत काय, याच्यावरती जास्त विचारत राहा, जास्त प्रश्न विचारत राहा मुलांना. किंवा छोट्या मुलांच्या बाबतीत मी तर म्हणते ना, म्हणजे आपल्याकडे असं आहे की मूल अगदी 7-8 वर्षाचं होईपर्यंत आई बाबा, आजी आजोबा अशी टीम त्याच्या साठी असते बरोबर. काम करत घरात, की नाही मग त्याची तयारी करून देणं असेल किंवा काय करून देणं. तर मुळात मुलाला स्वतःची कामं सगळी स्वतः करू द्या. म्हणजे 4 वर्षाच्या मुलाला थोडी कणिक देऊन त्याला ती भिजवायला लावा. हे परत त्याच्या हातांच्या व्यायामासाठी आवश्यक आहे. प्रत्येक मुलाला त्याचं ताट घासायला लावा, कारण ती घासणी हातात घेणं, दुसऱ्या हातात ते ताट पकडणं, याच्यातनं जे कॉर्डिनेशन तयार होणार आहे हा सुद्धा त्याच्या लर्निंगचा भाग आहे. म्हणजे या गाईडलाईन्स आपण देतो, याच्या चर्चा पालकांसोबत होतात. आणि जितक्या लवकर मूल स्वतः करायला लागेल तर या दृष्टीने सुद्धा आपण पालकांना पुरवतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आत्ता मला आठवते या दृष्टीने, की आपण मगाशी म्हटलं तसं पालकांना होमवर्क देतो आपण. त्यातही अजून एक होमवर्क असं असतं की आपल्याकडे ॲक्च्युली बॅकग्राऊंडला खूप पुस्तकं दिसतात. आमची मुलं दुपारी जेवण झालं की लगेच वाचायला बसतात. आपण टार्गेट दिलं आहे ॲक्च्युली मुलांना, की वर्षाला 1500 पानं माझी व्हायला पाहिजेत. मग ती नुसती मुलांची नाही, मग आम्ही शिक्षकसुद्धा ती वाचतो, शिक्षक पालक पण वाचतात. आणि सगळ्यांनी मिळून वर्षाच्या शेवटी ती मोजायची पानं आपली किती झाली आहेत. आणि मुलांची ॲक्च्युली जवळजवळ 3000 क्रॉस होतात. क्या बात. तर त्यामुळे काय म्हणू तसं आपण शाळेत काम होतंच, पण पालकांच्या किंवा कुटुंबाच्या लेवलला सुद्धा आपण कसं करता येईल याच्या गाईडलाईन्स देतो. ज्या पालकांना ॲक्च्युली शिकू आनंदेविषयी जाणून घ्यायचं आहे, तर त्यांच्यासाठी म्हणून आपण उन्हाळ्यात एक म्हणजे एप्रिल महिन्यात एक हे करतो, काय म्हणूया, शॉर्ट टर्म कोर्स थोडा घेतलेला आहे, ज्याला आपण सुट्टीतील गंमत शाळा असं नाव दिलं आहे. ज्याच्यात आपण फाईन मोटर स्किल्स मुलांची आणि ग्रॉस मोटर स्किल्स याच्यावरती काम करतो. मग त्यांच्या फाईन मोटर्ससाठी म्हणून मग छोट्या आर्ट्सच्या अनेक गोष्टी, म्हणजे आता चित्रकला म्हणलं तर ती अनेक प्रकारची चित्रकला, ग्रॉस मोटरसाठी वेगवेगळ्या प्रकारचे खेळ घेतो. आणि एक साधारण आराखडा असा असतो की या मुलांचा अटेन्शन स्पॅन खूप कमी असतो, तर मग तो कसा वाढवायचा, काय केल्याने तो वाढतो. तर मग सुरुवातीला 10 मिनिटं जी मुलं फोकस करू शकतात, आपला अनुभव असा आहे की आपण 15व्या दिवशी त्यांना 1.5 तासाची ॲक्टिव्हिटी दिली तरी ती मुलं
खूप मनापासून ती करू शकतात. अशी एक गंमत शाळा आपली असते. आणि एक मुख्य उपक्रम आपला चालतो तो म्हणजे निवासी शिबिर, आणि ज्याच्या तारखा मोस्टली 2 मे ते 6 मे ह्या कायम आपण ठेवतो की ती येतात आणि त्याही बाहेरच्यांसाठी ओपन असतात. आपला उद्देश असा असतो याच्यात, म्हणजे उगाच व्यक्तिमत्व विकसन शिबिर वगैरे असं काही आपण त्याला नाव देत नाही. परत म्हणेन तसं ज्ञानप्रबोधिनीची जी संकल्पना आहे शिबिरांची, मातृभूमी परिचय शिबिर, की मी ज्या भागात राहतो, मी जिथे राहतो तर तिथलं मला सगळं अनुभवून बघू दे. किंवा दुसराही एक असतो की आपल्या आजकाल मुलांना आपण एका कम्फर्ट झोनमध्ये ठेवतो, किंवा विशिष्ट पद्धतीची जीवनशैली आहे, किंवा मला असंच लागतं, मला जेवण हे तसंच लागतं. तर हे सगळे कम्फर्ट झोन्स तोडून मुलांना एका वातावरणात जायला मिळू दे आणि तिथे मुलांमध्ये राहण्याचा अनुभव घेऊ देत. तिथे परत आपण अनेक प्रकारचे उपक्रम घेत असतो आणि ही एक निवासी शिबिर आपलं दरवर्षी चालतं. आता मग जेव्हा शाळा तुम्ही म्हणताय ही सुरू आहे, आत्ता 5 स्टुडंट्स आहेत, ओके. हळूहळू स्टुडंट्स वाढतील, पण खूप ठिकाणी असंही झालेलं आहे की ती अशी एक स्कूल म्हणून सुरू झाली, पण त्याच्यानंतर त्यातनं एक वेगळ्या प्रकारे फायदे आणि वेगळ्या प्रकारे ॲडव्हान्टेजेस लोकांना मिळत आहेत असं समजून बरेच इन्कमिंग्स आले, बरेच अपॉइंटमेंट्स आल्या, स्टुडंट्सना यायचं होतं, आणि मग ती एक वेगळी स्कूल म्हणून सुरू होते आणि नंतर मग 30 स्टुडंट्स बसतात. तर तुम्ही ते न होण्यासाठी काय विचार केलेत आणि कसं केलं? मला आवडलाच आहे हा प्रश्न. परत म्हटलं तसं मागचे 3-4 वर्ष ना, त्यातल्या मध्ये एक रत्नागिरीतली खूप प्रसिद्ध व्यक्ती जे आपल्याकडे प्रपोजल घेऊन आली होती, कारण तुमचा हे चांगला दिसतोय की म्हणजे प्रोजेक्ट चांगला आहे, तर आपण हा शाळेमध्ये कन्वर्ट करूया. आम्हाला जरासुद्धा मोह झाला नाही त्याला हो म्हणण्याचा, कारण आम्ही इतके होतो, म्हणजे झाला तरी, किंवा त्यांच्याशी बोलताना असं सांगितलं होतं की आम्हाला एका शिक्षकासमोर एका वेळी 5च विद्यार्थी हवेत. या स्ट्रक्चरने चालणार असाल तरच वी आर रेडी, अदरवाईज नाही. पण हे नाही ना, म्हणजे बिझनेस दृष्ट्या हे नाही वर्कआउट होणार आहे. आणि त्यामुळे म्हटलं तसं आम्ही त्यांना अत्यंत काय म्हणा नम्रतेनं नाही म्हटलं की आपल्याला हे नाही करायचं आहे. आत्तासुद्धा आपण असं म्हणतो की माझ्यासमोर 5पेक्षा जास्त मुलं एका वेळी नसतील. गुरुकुल पद्धतीकडे परत जर आपण गेलो तर आश्रमांमध्ये कशा पद्धतीने चालत होतं, म्हणजे मला ना संकल्पना म्हणून, किंवा मला ती एक्सप्लोर करायची आहे जास्त गोष्ट, की काही वेळेला या हृदयीचे त्या हृदयी होण्यासाठी कधी कधी तुम्हाला शब्दांचं सुद्धा माध्यम नाही लागता कामा. हे मी 30 मुलांसोबत नाही करू शकत. माझ्यासमोर जितकी कमी मुलं आहेत तेवढ्यामध्येच हे शक्य होईल, आणि आम्ही खूप ठाम आहोत या ह्याच्यावरती की नाही. आणि त्यामुळे आपण जे कॉन्ट्रीब्युशन काढतो ना, म्हणजे हे सगळं चालवण्यासाठी, ते जास्त होतं आपलं. अर्थात आता शाळांच्या फीज बघितल्या तर त्यापेक्षा काही जास्त होत नाही, पण तरी होतं. आणि ॲक्च्युली आमची तयारी आहे की आम्ही इतका हे, आणि म्हणून आम्ही त्याला फी नाही म्हणत, आम्ही हा हायलाईट करून सांगतो की हे कॉन्ट्रीब्युशन आहे, आपण आपल्या मुलांसाठी काही उपक्रम करतोय त्यासाठी म्हणून. ग्रेट. ओके, आता मग थोडं शेवटाला आलो तर व्हॉट इज द फ्युचर, व्हॉट इज द वे आहे? कारण की काय आहे, मी असं म्हणत नाही की परत शाळा बनवायचे, पण तरीही एक विजन मिशन स्टेटमेंट घेऊनच माणूस चालत असतो. तर एक एवढी छान संस्था म्हणून तुमचं पुढचं काय आहे आणि तुमचं मिशन काय आहे? 2-3 गोष्टी. परत मग असे मी म्हटलं तसं स्वात्मानम जानेही हा आमचा मोटो आहे. आम्ही जसं मुलांना हेल्प करतोय की त्यांना त्यांच्या क्षमतांचा शोध लागू दे, त्यांच्या गोष्टी त्यांना एक्सप्लोअर करायला मिळू देत, तसं आम्ही आम्हालाही चेक करतोय, शिक्षक म्हणून, पालक म्हणून, किंवा मे बी एंटरप्रेन्योर म्हणून, मे बी. तर कदाचित वाटलं की चला आपण हेच मॉड्यूल घेऊन आपण याची एक उत्तम शाळा करू शकतो का, होऊ शकते का, हे जर झालं तर आता असा आमचा नकार नाही आहे याला, की कदाचित भविष्यात हे असं होणार असेल तर चालेल. आणि परत म्हटलं तसं इतक्या चांगल्या पद्धतीची अल्टरनेटिव्ह सिस्टीम जर उभी राहत असेल तर आम्ही नक्की विचार करू. कारण हे परत म्हटलं तसं की तुम्ही 50-60 हजार कॉन्ट्रीब्युशन काढताय आणि त्याच्यावर हे चालवतात, तर ते निश्चित होण्यासारखं नाही. आत्ता ॲक्च्युली हे जे बघताय हे फक्त याच्यातनं उभं राहिलेलं नाही आहे, आमच्या मागे असे काही हात आहेत, म्हणजे खूपसं सामान ज्यांनी आम्हाला दिलं आहे की तुम्ही इतकं चांगलं काम करताय तर हे माझ्याकडून तुम्हाला, म्हणजे आपल्याकडे टेलिस्कोपपासून सगळ्या गोष्टी ह्या अशा काही सुहृदयी लोकांच्यामुळे आहेत की ज्यांना अशा म्हणजे शिक्षण पद्धतीत काही आमूलाग्र बदल हवेत.
असे. आणि म्हणजे मी त्यांची आठवण नाही काढली तर खरं तर कृतघ्नपणा होईल. असे लोक भेटत जात आहेत आपल्याला की जे आमच्या मुलांसाठी आमच्यासाठी येतात. आणि म्हटलं तसं की अशीही काही एक फळी आमच्या मागे जर उभी राहिली तर भविष्यात आपण आनंदालय हे एक खूप चांगल्या प्रकारची शाळा असूही शकेल. ओके, एक वेगळ्या प्रकारे आपण वेगळ्या प्रकारची म्हणजे एक आपण अगदी लूजली म्हटलं तर ज्ञान प्रबोधिनीसारखी संस्था रत्नागिरीत उभी राहू शकते. आवडेल मला त्या पद्धती एवढं काम उभं करू शकलो तर. थँक्यू सो मच मॅडम. आता 4 वर्ष झालेत. इच्छा अशी आहे की 25व्या वर्षी परत एक मोठा पॉडकास्ट होईल आणि तेव्हा तुमच्याकडे एक टीम म्हणून खूप जास्ती सांगण्यासारखं असेल आणि एका मोठ्या प्रशस्त ठिकाणी अजून मोठ्या ठिकाणी आपण एक छान पॉडकास्ट करू अशी इतिहास मॅटर्सतर्फे इच्छा आहे. आणि मी म्हणेन ऑल द बेस्ट तुम्हाला. त्याबरोबर स्वतः इतिहास मॅटर्स आता डायरेक्ट ऑनफिल्ड उतरलेला आहे. स्टडी टूर्स घेते. तुम्ही कधीतरी कुठून तरी ऐकलं असेल काय असेल. कुठल्याही प्रकारे स्वतः तुम्हाला आमच्या टीमची गरज लागली, माझी स्वतः गरज लागली कारण की मी आत्ता घेतो आहे, तर बिनदिक्कत सांगा. एवढ्या छान उपक्रमाचा रत्नागिरीत चालू आहे, शहरात चालू आहे आणि 22पासून चालू आहे आणि अजून समजलं नाही आहे. ह्याचं आम्हाला पण कुठेतरी खंत आहे. तर त्याच्यात पूर्ण वेळ कसं जमेल तसं आम्ही नक्की मदत करू. ओके, थँक्यू सो मच. अँड इतिहास मॅटर्सतर्फे परत एकदा ऑल द बेस्ट. तुम्हाला जर हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याहीपेक्षा ज्यांना अशी काहीतरी एक वेगळी संकल्पना रत्नागिरीत कोकणात मांडली जाते हे माहीत नाही आहे त्यांना हा पॉडकास्ट नक्की शेअर करा. कधी जमलं तर रत्नागिरीत आलात तर एकदा ह्या आनंदालय या संस्थेला भेट द्या आणि त्यापेक्षा अजिबात विसरू नका इतिहास मॅटर्स.